एक मिनिट थांबवतो मयूर, एक मिनिट थांबवतो. हॅलो, चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. सामन्याला सुरुवात होत आहे. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू साईबा आले, जेकेसी सुद्धा आले. चला ऑल सेट, टाइमर ऑन. पहिला बॉल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सौरभ रेड्डी सोबत सिद्धार्थ डोके पहिलं षटक घेऊन. जतीन ऑल सेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल. कोण तू मी पकडणार या नादामध्ये दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. थँक्यू. बरोबर काम शोधला आणि दोघांच्या मधून चेंडूला पाठवून दिलं. पहिल्याच बॉलवर सौरभ रेड्डीच्या बॅट मधून येतो चौकार. 4 धावांनी झाली निघला सुरुवात. जतीनच्या हातामध्ये चेंडू. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आता थोडासा बदल केलाय. पुन्हा एकदा रेडी झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवर सौरभ समोर. नेक्स्ट बॉल. हलक्या हातानं कट केलं चेंडूला आणि कट करत असताना पाठवले सिंगल साठी. पहा रफ अँड टफ ग्रुप आहे. 4ही संघ मजबूत आहेत. आता या ग्रुपला पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. तर टॉस जिंकला होता टीम साहेबा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं JKCC अर्नाळा या संघाला. 2 चेंडू 5 धावा. नेक्स्ट बॉल. ओह, ह्यावेळेला बॅटच्या खालच्या इथला लागला तर टोला लागत असताना प्रसादच्या हातामध्ये चेंडू गेला. येतोय डॉट बॉल. 3 मध्ये 5 ही आतापर्यंत सुरुवात आहे JKCC अर्नाळा या संघाची. नेक्स्ट बॉल. जतीन मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेकी झाले. फलंदाज सिद्धार्थ डोके बाद. पहिल्या विकेटचं बटन गॉन. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात बघवा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय बघवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा थँक्यू टीचे नव्याने येणारे फलंदाज परेश दैबावकर. पहा चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाला 4 मध्ये 5. पहिलं षटक मार्गस्थ आहे. एका विकेटच्या मोबदल्यात हलक्यातनं दिलाय सन्मान आणि सन्मान देत असताना सिंगल येते. पहा पहिल्या चेंडूवर चौकार आणि तिकडून काय जबरदस्त कमबॅक केले होय येणाऱ्या चेंडूमध्ये जतीन यांनी. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन धावपलकावरती 6. चेंडूचा खेळ झाला 5. एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत JKCC अर्नाळा संघ शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. परेश समोर. फुल टॉस चेंडू हलक्यातून चेंडूला दिले सन्मान. सिंगल येते आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावपलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत JKCC अर्नाळा संघ. डीजे मयूरला ऐकणार आणि त्यानंतर वळणार मैदानाच्या दिशेने. प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट. थँक्यू. रुची दादा देसाई नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रेडी होते आहेत. पहिल्या षटकामध्ये किती धावा बघितल्या? 7. चौकारानंतर काय जबरदस्त कमबॅक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दिला हलक्यात सन्मान. पहिल्या चेंडूवर येते सिंगल.
8 धावा धावपल करतात. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केले. खूप चांगली फिल्डिंग येते. डॉट बॉल. पहा चौकारानंतर कुठेतरी थोडंसं समीकरण बदललंय भरत सर. चौकार आणि समीकरण बदललंय पण संध्याकाळचं सत्र म्हटलं की म्हणजे ज्या वेळेला रात्री रात्र व्हायला सुरुवात होते त्यानंतर जो काही दवाचा प्रभाव असतो किंवा या खेळपट्टीवरती जो काही खेळ होतो त्या खेळामधून तितक्या धावा बरसताना दिसत नाही जेवढ्या दुपारी आणि 5, 6, 7च्या आसपासच्या धावा बघायला मिळत असतात. त्यामुळे इथून पुढे होणाऱ्या मॅचेस या थोड्याशा लो स्कोरिंग पण 30, 32, 35 या धावा चॅलेंजिंग टोटल मानल्या जाऊ शकतात. आणि कौस्तुभ या स्पर्धेसाठी जी मॅन ऑफ द सिरीज म्हणून फ्रीज असणार आहे ते स्पॉन्सर्ड करण्यात आलं आदरणीय सागरजी पाटील यांच्याकडून. या स्पर्धेमध्ये वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी जे फ्रीज आहे ते स्पॉन्सर्ड करण्यात आहेत सागरजी पाटील यांच्याकडून. ते आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हे सर्व देणगीदार ज्या देणगीदारांमुळे ही स्पर्धा मोठी होताना दिसते त्यापैकी एक दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व सागरजी पाटील व्यासपीठावरती आहेत. आदरणीय रोमितदादा व्यासपीठावरती आहेत. धवलदादा व्यासपीठावरती आहेत. आणि आतमध्ये मैदानात चालू असलेला खेळ सुद्धा तितकाच रंगतदार बनत चालला. टीम साहेबा आणि JKCC अर्नाळा या 2 संघादरम्यानची मॅच आहे. सर्वांच्या माहितीसाठी कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 24 संघांचा समावेश आहे. उद्या याचा ग्रँड फिनाले आणि रविवारी फुलपाडा प्रीमियर लीग म्हणजेच PPLचं ते बहारदार आयोजन रविवारी सकाळपासून. आणि ज्या मैदानावरती आपण खेळत आहात त्या मैदानाचे जागा मालक आदरणीय आदित्य राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम आदित्य, आपलं हार्दिक स्वागत या वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीनं. सालाबाराप्रमाणे यावर्षी सुद्धा आदित्य यांची उपस्थिती या मंचावरती आपण पाहतोय. प्रदोष बैकर आणि त्यांच्यासमोर परेश दैबावकर. नो चेंडू आहे. चेंडू डायरेक्टली यष्टांच्या बाहेर गेला तर त्या कारणानं आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सरांनी हा नो चेंडू घोषित केला. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मोठा फटका ऑन साईडला. ओ चेंडू बरोबर परफेक्ट बॅनरला टच आणि चेंडू सीमारेच्या पार. चौकार. 4 धावा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट थँक्यू. काय जबरदस्त फटका तो एक्झिक्यूट केला होता. ओ क्लीन बोल्ट. प्रत्युत्तर पलटवार. फलंदाज परेश दैबावकर बाद. गॉन. ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बात. ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश. साऱ्या मैदानी एक जल्लोष पाहून साऱ्यांना चढतो जोश. थँक्यू टू जे. ह्या अगोदर चौका फ्री हिटचा चेंडू आणि त्यानंतर जबरदस्त पलटवार आणि त्या पलटवारचं उत्तर मैदान सोडावं लागलं होतं परेश दैबावकरला. लाल्या नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. पहिलाच बॉल खेळत असताना सिंगल येते. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 18 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. 6 धावा धावपल करते थांबल्यात. एक सर्वात मोठा अडचणीचा विषय राहिलाय आतापर्यंत JKCC अर्नाळा या संघाचा. 19 धावा धावपल करते. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वसईविरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2026 तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा. ओ काय जबरदस्त चेंडू. हलक्यातून दिलाय. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान आणि सिंगल येते. आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपळ करती 20. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट संघाला गावात. थँक्यू मॅजिकल फिंगर. सागर दसले शेवटच्या आणि अंतिम
षटकामध्ये पहिला बॉल फुल टॉस, तो सुद्धा अडवलाय. येतोय डॉट बॉल. किमान 30 धाबा 30+ तुम्हाला इकडे बनवावे लागणार आहेत. ज्या प्रकारची मैदानाची आखणी आहे, ज्या प्रकारचे विकेट आहे, ज्या प्रकारचे आउटफील्ड आहे, त्याला बघता बघता किमान 30+ इकडे बनवायच्याच आहेत. तर एक फायटिंग टोटल सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावा धावपलकावरती आतापर्यंत 21. चेंडूचा खेळ झालाय 2. सलामीर बॅटर सौरभ रेड्डीजने इनिंगला केली होती सुरुवात, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. चौकार शोधतोय. काय इकडून त्या मोमेंटला शिफ्ट करण्यासाठी एक चौकार पाहायला मिळेल येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर चेंडूला खेळलं. फेकी झाले. फलंदाज सौरभ रेड्डीज बाद. अजून एका विकेटचं बटन गॉन. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. थँक्यू. फास्ट प्रणय मात्र संघात नाहीये. की फॅक्टर आहे संघाचा, आणि त्यामुळे थोडासा बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल झाला होता. त्यामुळे खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला JKCC अर्नाळा संघ. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. ओ, चेंडू हातामध्ये आला नाही तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा सिंगलने येते. धावा धावपलकावरती 22. चेंडूचा खेळ झाला 4. शेवटचे 2 चेंडू. नेक्स्ट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. सागर देसले मॅजिकल फिंगर पाठीमागे कट केलं चेंडूला आणि सिंगल दे. पहा, पहिले 23 मध्ये 23 धाबा आल्यात. लो स्कोरिंग मॅच आता पहिल्या इनिंग मध्ये झालं. आता लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज बनवण्यासाठी जो अटॅक साहेबाच्या बॉलरने केला होता तो अटॅक तुम्हाला करावा लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. फेकी झाले. चेंडू येता भरपूर उशीर गेला आणि दुसरी धाव घेता फलंदाज बाद. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 24 धाबा धावपलकावरती 25चं टार्गेट सेट केलंय JKCC अर्नाळा या संघाने टीम साहेबा संघासमोर. त्या अगोदर आपण टॉसकडे वळणार आहोत. टीम आगाशी आणि जीवदानी माऊली फुलपाडा दोन्ही कॅप्टन टॉस का बॉसच्या दिशेने दाखल व्हा. टीम आगाशी आणि जीवदानी माऊली फुलपाडा आणि टॉस का बॉस मध्ये भरसर जॉईन होतील. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा. एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. नदी पेटली देवत ठेवू वाटण. स्वाभिमानी लढवयाही शेतकऱ्याची जात होई. शपथ घेऊन फुलवसार रागर. काळाईची पुण्याई खेळतीच तू दादर. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. कालच्या दिवसाची काही क्षणचित्र या ठिकाणी दाखवली गेलीत. आदरणीय अक्रमबाई आणि काझीबाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम. आपणा दोघांचं हार्दिक स्वागत. या वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यानंतर होणारी मॅच त्याचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कर्णधार आदरणीय
रोमिदांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. चला दोन्ही कर्णधार या. जीवदानी माऊली आणि त्यांच्या समोर आकाशी संघाचा कर्णधार आकाशी संघाचा कर्णधार आदरणीय रोमीदादा, त्यानंतर धवलदादा आणि सागरजी पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. आकाशी संघाचा कर्णधार अजय पवार आणि त्याच्यासमोर विजय सावंत हे दोन कर्णधार असणार आहेत. चॅम्पियन असा कॉल आणि चॅम्पियन आलाय. धन्यवाद. मी साहेबांना विनंती केली आपण स्थानक हो दोन्ही संघांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सर्वप्रथम जीवदानी माऊली क्रिकेट क्लबचा सन्मान केला जातोय आदरणीय सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर आकाशी संघाचा सुद्धा सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल. धन्यवाद. मी विनंती करेल मान्यवरांना की आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय जीवदानी माऊलीने. विजय निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. कालपासूनच्या अनेक मॅचेस बघितल्या, किती धावा बनतात त्या सुद्धा बघितल्या, किती कमी बनतात किती जास्त बनतात याचा सुद्धा अंदाज आलेला आहे. सो किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. विजय, इतकी मोठी स्पर्धा वसविराज चॅम्पियन्स ट्रॉफी, तुमची टीम याच्यामध्ये खूप मोठी खूप इन्व्हॉल्व असते आणि ही स्पर्धा दरवर्षी करते. यावर्षीचं आयोजन आणि त्यासाठी लागलेली मेहनत कशा प्रकारे त्याचं वर्णन कराल? यावर्षीचं आयोजन गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगलं केलेलं आहे आणि सगळे आमच्या जीवदानी माऊली, बारोंडा 11, बारोंडा माऊली आणि आई बारोंडा 11 या आमच्या 4-5 टीम आहेत. ते नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतात आणि त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अजय, टॉस जिंकला, समोरच्या संघाने जिंकला आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30+ करू. बघू, जेवढे जास्त रन्स करता येईल तेवढं चांगलं आहे, कारण की त्यांचं होम ग्राउंड आहे. तर नक्कीच त्यांना चांगलं माहिती असेल कसा रन बनवायचा काय ते. पावसाळ्यामध्ये खूप चांगला फॉर्म टीमचा बघायला मिळाला, पण मोठ्या स्पर्धांमध्ये पाहिजे तसं यश मिळालं नाही आहे. सो वसई विराज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी काही स्पेशल प्लॅनिंग? तसं काय नाही, प्लॅनिंग बिनिंग काय, सगळी पोरं मेहनत करतात. थोड्यासाठी आम्ही कुठे ना कुठे चुकतो, ते सुधारवण्याचा प्रयत्न करू आणि चांगलं खेळू आज. तुम्ही सुद्धा एक चांगला आयोजक आहात आणि त्या आयोजनाबरोबरच या वर्षीचं वसई विराज चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन जे तेजस कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच नावाप्रमाणे तसं आयोजन पण आहे. चॅम्पियन ट्रॉफी असं सांगतात, पण तसं आयोजन पण चांगलं केलेलं आहे आणि आयोजन आम्ही करतो. आम्हाला माहिती आहे किती मेहनत लागते एवढं सारं करण्यासाठी. तर ह्या वर्षी तर अजून चांगलं केलेलं आहे. तर थँक्यू का अशी आम्हाला टुर्नामेंट खेळायला मिळाली, तर त्यांचं आम्ही थँक्यू सांगतो जीवदानी माऊलीला. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दोन्ही कर्णधार आणि त्यामध्ये टॉस जिंकला जीवदानी माऊलीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आकाशीला आमंत्रित केलंय. चांगली मॅच ती सुद्धा रंगणार आहे, परंतु त्या अगोदर चालू असलेली मॅच जिथे सायबा आणि जेकेसीसी एकमेकांसमोर 2 हात करत आहेत. जाऊयात सर्व समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर तयार आहेत, सज्ज आहेत. स्टेट इन विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. येस, थँक्यू सर. 10 धावा अप्पल करते. चेंडूचा खेळ झाला, एक दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहा, विकेटकडे तुम्हाला जावं लागणार आहे. विकेट तुम्हाला मॅच मध्ये परत आणतील. ओ, सोडून दिला होता चेंडूला. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू जो ऑफिशियल पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. कोण रे आला तो साईबावाला, अरे कोण रे आला तो साईबावाला, तो कशात कम नाही रे, तो कशात थँक्यू. बरोबर गॅप शोधला आणि गॅप मधून पाठवत असताना चेंडूला पाठवले. 4 धाब्यांसाठी चौकार येतोय. 15 धावा धावपलकावरती आहेत. काय जबरदस्त बॅटिंग करतायत त्याचं 2 ओपनर. पुन्हा फटका, पुन्हा लगातार दुसरा. विशी देसाई दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विशी देसाई दादाच्या या नावात दम आहे रे. खूप चांगला उल्लेख विजय मयूर यांनी केलाय. नावात दम आहे आणि तो नावात दम असताना लगातार 2 चौकार आल्यात. काय जबरदस्त बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. धावा धावपल करते आतापर्यंत 19. 3 चेंडूचा खेळ झालाय.
पहा फक्त 6 धाब्यांची गरज आहे मॅच मध्ये, फक्त औपचारिकता दिसते. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक, आणि त्या बॉलिंग अटॅकला पाहता लगातार तिसरा. काय जबरदस्त बॅटिंग. 1-1-1 4-4-4. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश, साऱ्या मैदानी एक जल्लोष, पाहून साऱ्यांना चढतो जोश. थँक्यू. फक्त 2 धाब्यांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग. बॅकफुटर गेले, जागा बनवली, चौथा चौकार आणि मॅच फिनिश. सच अ ग्रेट फिनिश बाय मिस्टर ऋषी देसाई. जबरदस्त बॅटिंग, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकला टीम साहेबा या संघाने. आणि पराभवाच्या शाळेत जात असताना JKCC अर्नाळा संघ. आणि तो आवाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. 4 चौकार. मॅच समरी पाहणार, आणि त्यानंतर मॅच समरी नंतर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे सुद्धा बोलणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. लगातार 4 चौकाराने मॅच फिनिश असे ऋषी देसाई ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. क्रमांक 4 पर आई हुई लोकल 9:59 की चर्चित जाने वाली 12 डिपो की जनक लोकल है। यह गाड़ी अंधेरी से बांद्रा, बांद्रा से दादर, दादर